गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आजच आपलं डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शुक्रवारी मार्केट एकदम कॉन्शियस झालं होतं. त्याचं कारणही मी तुम्हाला शुक्रवारी सकाळीच सांगितलं होतं. ते म्हणजेच US संध्याकाळी येणार होता, म्हणजे आपल्याकडे जेव्हा संध्याकाळ होती तेव्हा येणार होता तिथला नॉन फार्म पेरोल डेटा, म्हणजेच तिथे किती जॉब्स क्रिएट झाले लास्ट मंथमध्ये त्याचा डेटा येणार होता आणि त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड होत्या. म्हणजेच जे येणारे रेट कट्स आहेत तर ते येतील की थांबतील की पुढे पोस्टपोन होतील, या सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड होत्या. त्यामुळेच जे व्हायचं तेच झालं. मित्रांनो, US शुक्रवारी रात्री जेव्हा त्यांचं मार्केट सुरू होतं तेव्हा जॉब्स डेटा आलेला आहे आणि तो खूप जास्त चांगला आलेला आहे, बेटर दॅन एक्सपेक्टेड. परंतु हा स्टॉक मार्केटसाठी नेहमी अपोजिट राहतो. त्याचं कारण असं की आता रेट कटच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या प्रचंड कमी झालेल्या आहेत. जे रेट कट्स मार्चमध्ये होण्यासारखी परिस्थिती होती तर ते आता मे बी ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास जातील अशा चर्चा आता सुरू झाल्यात आणि त्यामुळेच US मार्केट ऑलमोस्ट सगळे इंडेक्स हे 1.5% आसपास डाऊन आहेत. जर आपण आता US फ्युचर्स पाहिले तर ते सुद्धा रेडमध्येच ट्रेड करत आहेत. म्हणजे तिथे अजून सावरण्याचं काहीही आपण काय म्हणतो इंटेन्शन दिसत नाही. त्यानंतर आपण जर एशियन मार्केट्स पाहिले तर साहजिकच आहे, मोस्टली डाऊन आहेत. युरोपियनसुद्धा मोस्टली डाऊन आहेत. त्यामुळे फार काही होप्स मार्केटमध्ये नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण शुक्रवारचा FIS-DIIचा डेटा जर पाहिला तर तो आपल्याला इंडिकेट करतो की FISनं 2,200 कोटींचं सेलिंग केलं आहे, त्याच्या अगेन्स्ट DIIsनं 4,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. DIIsकडे पैसे आहेत परंतु ते मार्केटमध्ये टाकण्यासाठी घाबरत आहेत. त्याच्या मागचं कारण साधं सिंपल आहे की FIS रोज उठून सेल करत आहेत आणि मार्केटचं सेंटिमेंट हे बेरिश होत चाललं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं खास डेसेसिव्ह बाईंग, प्रॉप डेस्क बाईंग किंवा HNI बाईंग मार्केटमध्ये येत नाही आहे, जोपर्यंत FIS मार्केटमध्ये सेलिंग करायचं थांबवत नाहीत तोपर्यंत. त्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे पुन्हा एकदा बॅड न्यूज, ती म्हणजेच मार्केट 150 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होत आहे. आत्ता मार्केट 150 पॉईंट दाखवत आहे. सकाळी ऑलमोस्ट 170-80 पॉईंटच्या आसपास होतं, थोडं रिकवर होत आहे. म्हणजे मोस्टली तुम्ही पकडून चाला 9 वाजेपर्यंत मार्केट मोर दॅन 100 पॉईंट तरी गॅप डाऊन ओपन होईल, 100-125 पॉईंटच्या आसपास तरी ॲटलिस्ट. साहजिकच आहे की सगळे सपोर्ट्स ब्रेकडाऊन करून मार्केट खाली ओपन होत आहे. ही काही फार चांगली गोष्ट नाही आहे आणि मार्केट 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्याही खाली ट्रेड करत आहे. ही एकदम नेगेटिव्ह बायस गोष्ट आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट कधी वर जाईल किंवा मार्केट अचानक बाउन्स बॅक देईल का, तर तशी पॉसिबिलिटी बिलकुल नाही आहे मित्रांनो. त्याच्यामागचं रिझन, त्याच्यामागे 2-3 रिझन्स आहेत. सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे डॉलर इंडेक्स. मित्रांनो, डॉलर इंडेक्स 109 क्रॉस करून गेला आहे. तो एकदम त्याच्या हायवरती आहे, पीक पॉईंटला आहे आणि आपला जो रुपी आहे तो अजूनही पडणं थांबायचं नाव घेत नाही. रुपी 86 क्रॉस करून गेला मित्रांनो डॉलरच्या अगेन्स्ट. त्यामुळे या दोनही फार बॅड न्यूज आहेत. जोपर्यंत USD-INR म्हणजेच US डॉलर जोपर्यंत रिव्हर्स करत नाही 109 वरनं, म्हणजे जिथे कुठे असेल तिथनं, तोपर्यंत इमर्जिंग मार्केट्स जे आहेत लाईक इंडिया वगैरे, तर याच्यामध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळणार नाही मित्रांनो. कारण डॉलर जसा स्ट्रॉंग होत जातो तर FISला तिकडे चांगले पैसे मिळतात. मग साहजिकच आहे ते तिकडे चांगले पैसे मिळतात आणि शिवाय आपला रुपी डिप्रिशिएट होतं तर त्याच्या अगेन्स्ट त्यांना आर्बिट्राजमध्ये तिकडेच चांगले पैसे मिळतात, आपल्याकडे नाही मिळत. त्यामुळे ते कशासाठी येतील, नाही येणार. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचे ट्रिगर पॉईंट्स आपल्याकडे आहेत हा आठवडा जो आता चालू झाला आहे तो. त्याचं कारण असं की या आठवड्यामध्ये रिलायन्स, त्यानंतर बाकीचे ज्या काय मेजर कंपनीज आहेत इन्फोसिस लाईक, तर या सगळ्या आपले रिझल्ट्स घेऊन येत आहेत आणि त्यामुळे हा आठवडा मेक ऑर ब्रेक असणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी. आता जर या कंपन्यांनी जर चांगले रिझल्ट्स आणले बेटर दॅन एक्सपेक्टेड तर मग मार्केट सस्टेन करेल. परंतु जर बेटर दॅन एक्सपेक्टेड रिझल्ट्स आले नाहीत तर मार्केट ब्रेक होण्याचे चान्सेस हायली आहेत. आणि तुम्ही रोज उठून 2 चार्ट चेक करा, एक म्हणजे डॉलर इंडेक्स, दुसरा म्हणजे USD-INR म्हणजेच आपला रुपीचा चार्ट. जोपर्यंत इथे कुठलाही रिव्हर्सल आपल्याला पाहायला मिळत नाही
तोपर्यंत आपण आपल्याकडे एक सस्टेनेबल बाईंग एक्सपेक्ट करू शकत नाही, बिलकुल नाही. भलेही तुमचे आमचे सगळ्यांचे पोर्टफोलिओ रेडमध्ये आहेत, परंतु त्याला पर्याय नाही आहे. आणि मार्केटला जर स्ट्रेंथ आणायची असेल तर जिथे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज येतं तर तिथनं मार्केटला वरती निघणं फार गरजेचं आहे. आणि यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, मागच्या वेळेस जशी रॅली फेल झाली, मार्केट 23,300च्या आसपास आलं आणि तिथनं वर गेलं आणि 24,200पासनं पुन्हा मार्केट सेलिंगसाठी आलं. परंतु यावेळेस तसं होणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे यावेळेस जी बाईंग येईल तर ती खूप सस्टेनेबल असेल, परंतु बाईंग येण्यासाठी फार वेळ लागू शकतो. कारण एकतर आहे बजेट, त्यानंतर 20 तारखेला येणार आहे ट्रम्प गादीवरती. म्हणजे डॉलर इंडेक्स तिथनं पुढे ठरवेल की काय करायचं. जर डॉलर इंडेक्सला खाली यायचं असेल तर 20 तारीख ॲटलिस्ट तुम्ही पकडून चाला. 20 तारखेला जेव्हा ट्रम्प गादीवर बसतील आणि तिथनं पुढचे जे 24 तास आहेत तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डिसाईड होतील. जर त्यांनी अशा काही गोष्टी केल्या की ज्यानं डॉलर वीक होऊ लागला, ओके, तर मग मात्र आपण इमर्जिंग मार्केट्समध्ये एक स्ट्रेंथनेस पाहू शकतो. आणि त्यानंतर आपल्याकडे आहे बजेट 1 फेब्रुवारीला आणि 7-8 फेब्रुवारीला आपल्याकडे आहे RBIची पॉलिसी. तर खूप सारे लोक आशा लावून बसलेत RBIच्या पॉलिसीकडे की त्यांनी ॲटलिस्ट एखादा रेट कट तरी करावा. त्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी इनलाईन आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी प्रचंड राहणार आहे, परंतु मार्केट जाणार कुठंच नाही. जोपर्यंत मार्केटला ट्रिगर पॉईंट मिळत नाही तोपर्यंत आयदर डाऊनसाईड आयदर अपसाईड कुठेही नाही. जर डाऊनसाईड जायचं असेल तर कंपन्यांचे रिझल्ट्स खराब आले पाहिजेत, आणि जर अपसाईड जायचं असेल तर कंपन्यांचे रिझल्ट्स इनलाईन आल्यानंतर सुद्धा बजेटमध्ये काहीतरी डेसेसिव्ह कॅपेक्स गव्हर्नमेंटने आणलं पाहिजे. म्हणजेच काय, गव्हर्नमेंटने खूप सारा खर्च केला पाहिजे चांगल्यापैकी, त्यानंतरच मार्केट वर जाऊ शकतं. आणि काही टॅक्समध्ये रिलीफ वगैरे या सगळ्या गोष्टी इनलाईन आहेत, परंतु यासाठी आपण थांबून वेळ देण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही हे लक्षात ठेवा. परंतु ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काही अपॉर्च्युनिटी शोधायची आहे, तर त्यांच्यासाठी हा काळ नक्कीच चांगला सुवर्ण काळ आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच चांगल्यापैकी चांगले स्टॉक्स पाहून, त्याच्या चांगल्या चांगल्या लेवल्स पाहून तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात नक्कीच करू शकता. तुम्हाला भविष्यामध्ये याचे फार चांगले रिवॉर्ड्स नक्कीच मिळतील. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडली असेल किंवा पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.